मराठी व्याकरण एक दृष्टिक्षेपात. भाषा, विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून तयार झाला आहे. ती माणसाला विचार, भावना व्यक्त करण्याचे प्रभावी साधन आहे. लिपी, लेखनाची सांकेतिक खूण. मराठी भाषा बाळबोध किंवा देवनागरी लिपीत लिहिली जाते. लिपी म्हणजे उच्चारांचे लिखित रूप होय. व्याकरण, भाषेचे शास्त्र. भाषेचा शुद्ध स्वरूपात वापर करण्यासाठी नियमांची आवश्यकता असते. या नियमांचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे व्याकरण होय. व्याकरणाचे घटक, मोठ्यापासून लहानापर्यंत. वाक्य, पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. उदाहरण, राम चित्र काढतो. शब्द किंवा पद, अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे शब्द. वाक्यात वापरल्यावर तो पद होतो. अक्षर, उच्चारता येणारा ध्वनी किंवा ध्वनी समूह म्हणजे अक्षर. अक्षर म्हणजे एक किंवा अधिक वर्णांचा समूह. वर्ण, उच्चारातील मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण. मराठीत एकूण 48 किंवा आधुनिक मते 50 वर्ण आहेत. वर्णविचार, ध्वनींचे वर्गीकरण. वर्णांचे 3 मुख्य प्रकार. 1. स्वर, व्हॉवल्स. ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो ते स्वर. मराठीत 13 स्वर आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ओ, औ, आहा. स्वरांचे प्रकार. 1. ऱ्हस्व, अ, इ, उ. दीर्घ, आ, इ, उ. संयुक्त, ए, ऐ, ओ, औ. अनुस्वार, विसर्ग, आहा. 2. स्वरादी. ज्या वर्णांचा उच्चार करताना स्वरांची मदत लागते त्यांना स्वरादी म्हणतात. यात अनुस्वार, आणि विसर्ग, आहा यांचा समावेश होतो. 3. व्यंजने, कॉन्सोनंट्स. ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण स्वराच्या मदतीने होतो ते व्यंजन. मराठीत एकूण 34 व्यंजने आहेत. व्यंजनांचे प्रमुख प्रकार. स्पर्श, अर्धस्पर्श, ऊष्म, महाप्राण, अल्पप्राण, संयुक्त व्यंजन. व्यंजनांचे वर्गीकरण. उच्चारस्थानानुसार. उच्चारस्थान, व्यंजन. कंठ्य, क, ख, ग, घ, ङ. तालव्य, च, छ, ज, झ, ञ. मूर्धन्य, ट, ठ, ड, ढ, न. दंत्य, त, थ, द, ध, न. ओष्ठी